8 मिनिटं, ज्या वेळेला कोणताच सॅटेलाइट हा भारतावर नजर ठेवण्यासाठी नसतो. म्हणजे जो फिरतो ना, सॅटेलाइट असे फिरत असतात आणि एक 8 मिनिटाचा काच असा येतो की जिथे ते भारताच्या क्षेत्रात नसतात. ओके, म्हणजे त्या 8 मिनिटामध्ये आपण काही केलं तरी त्या सॅटेलाइटला कळणार नाही आणि US ला सुद्धा कळणार नाही. म्हणजे दिवसाला किती 16 मिनिटं. ठीक आहे, फक्त किती मिनिटं मिळायची? 16 मिनिटं. मग कलामांनी आणि माशेलकरांनी असं ठरवलं की या 16 मिनिटांमध्येच काम करायचं. मग ते काय करायचे? सगळे कामगार जे खड्डे खणण्यासाठी लागतात, सेटिंग्स करण्यासाठी लागतात, असे सगळे कामगार काय करायचे? तयार राहायचे. आणि तिथे अलार्मची सिस्टम केली होती. अलार्म वाजला की धावत सुटायचं आणि खड्डा खणायला सुरुवात करायची. आणि ड्युटीज असाइन केल्या होत्या. म्हणजे को क्रिएशन म्हणजे काय असतं की त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपली पोखरणची टेस्ट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 100 कामगार असतील तर 10 तुकड्या केल्या होत्या आणि प्रत्येक 10 कामगारांना माहिती होतं की आपल्याला ह्या जागेवर जायचंय आणि एवढंच काम करायचंय आणि परत यायचंय. मग ते काय करायचे की मला ह्या जागेवर जाण्यासाठी 1 मिनिट लागणार आहे, बरोबर? मग 8 मिनिटातला 1 मिनिट कमी केला. परत रिटर्न यायला 1.5 मिनिटं लागणार आहे, म्हणजे 2.5 मिनिटं गेले. किती राहिले? 5.5 मिनिटं. मग फक्त मी 5.5 मिनिटं काम करणार. इतकं कुशल असं त्यांनी ते टाइम मॅनेज केला होता. आणि मग अलार्म वाजला की सगळे कुऱ्हाडी आणि सगळं घेऊन धावत सुटायचे आणि खड्डा खणायला सुरुवात करायचे. 5.5 मिनिटं काम करायचे. परत काय करायचे? तो खड्डा खणायला दिसू नये म्हणून तिथे झाडं लावायची. कारण सॅटेलाइट आल्याच्या नंतर जर त्याला दिसलं की जमीन अशी होती, आता तिथे खड्डा झालेला आहे म्हणजे काहीतरी घडलेलं आहे, मग लगेच ते फोटोग्राफ जायचे व्हाईट हाऊसला. मग ते काय करायचे? थोडासा खड्डा काढला की परत बुजवायचा, परत झाडं लावायची आणि धावत सुटायची.